माझ्यासारखंच ब्रॉकली सूप जर का तुम्हालाही आवडत नसेल तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. वेलकम टू द डे 16 ऑफ 21 डेज डाएट सिरीज. दिवसाची सुरुवात झाली या चिया सीड्स प्लस वॉर्म वॉटरने. आज उशीर झाला होता म्हणून ब्रेकफास्ट स्किप केला आणि लंच मध्ये मिक्स व्हेजिटेबल 2 फुलके, भरपूर सलाद आणि 1 कटोरी दाल होती. आणि डिनर साठी मी बनवलं होतं ब्रॉकली सूप. तुम्हालाही जर ब्रॉकली अजिबात आवडत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. थोडंसं बटर किंवा तूप घ्यायचं, त्यामध्ये 1 कांदा, 2-3 लसणाच्या कळ्या बारीक करून टाकले आहे आणि ब्रॉकली छान धुवून घेतलेली आहे. मी बदाम आधी सोक करून ठेवले होते, त्याचे छिलके काढून घेतले, ते सुद्धा यामध्ये टाकलं. भरपूर पाणी टाकलं, थोडंसं मीठ टाकलं आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतल्या. तर थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. परत एका कढईमध्ये थोडंसं बटर किंवा तूप घ्यायचं, त्यामध्ये 2 चम्मच मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे गव्हाचं पीठ बटरमध्ये छान असं रोस्ट करून घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आणि या प्रकारे विस्करच्या साह्याने ते पटापट मिक्स करून घ्यायचं. जी आपण पेस्ट बनवून ठेवली होती ब्रॉकलीची ती यामध्ये ऍड करायची, सगळं छान मिक्स करायचं. माझ्याकडे चिली फ्लेक्स नव्हतं, थोडंसं वरनं चिली फ्लेक्स टाकायचं, आणखी जास्ती छान टेस्ट येते आणि आपलं ब्रॉकली सूप रेडी झालेलं आहे. ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडते की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबत आज डिनरमध्ये घेतलं होतं 2 ब्रेड, त्याला पीनट बटर लावून तेही रोस्ट करून घेतलं होतं. आजकाल ना रनिंग अजिबात पॉसिबल होत नाहीये रोशनच्या ऑफिसच्या कामामुळे, म्हणून मग रात्री थोडासा वॉक करून घेते आणि घरी आल्यावर अनायासाठी हे हळदीचं दूध बनवलं आणि सोबतच संपवला आजचा दिवस. माझी वेट लॉस जर्नी अशीच फॉलो करण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.